मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार म्हणून आज सकाळी छान अशी रेडी झाली. मी रेडी होते तर अन्वीने माझी लिपस्टिक घेतली आणि तिने ती लिपस्टिक एवढी खराब केली की विचारू नको. पुन्हा लिपस्टिकमध्ये तिने बोट घालून तोडून टाकली. सर्व आवरल्यानंतर छान अशी घटस्थापना करायला मी घेतली. मस्त अशी देवीची घटस्थापना केली. एकदम असं वातावरण फ्रेश झालं. घटस्थापना झाल्यावर अन्वीला मी ब्रेकफास्टसाठी उपमा बनवला होता. तिने तो उपमा खाल्ला आणि नंतर तिला पाणी जे आहे ते स्वतःच्याच हाताने प्यायचं होतं. म्हणून बघा बॉटल घेऊन ती स्वतःच्याच हाताने पाणी पित होती. नंतर तिला काय लक्षात आलं काय माहिती, मला दाखवते की मम्मी हे फेकून देऊ, झाकण खाली टाकण्याचं ती मला सांगत होती. टाकू आणि परत लावत होती. असं तिचं मला फसवायचं काम चालू होतं. छान सगळं आवरलं, फ्रेश झालं, तिची अंघोळ वगैरे झाली. नंतर तिच्या बाबांचा टिफिन घेण्यासाठी, त्यांना टिफिन तुटला खराब झालेला म्हणून तो घेण्यासाठी आम्ही खाली शॉपमध्ये गेलो. तर शॉपमध्ये गेल्यावर ती सगळ्यांना तिकडच्या स्टाफला एवढा वैताग आणला की हे काय ते काय, हे घेऊ का ते घेऊ का, असं तिचं चालू होतं. आम्हाला काय टिफिन आवडलेला नाही म्हणून आम्ही असंच वर आलो. मस्त अशी ती झोपी गेली. संध्याकाळच्या आज नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून मस्त अशी छोले मसाला केला होता, वरण केले होते, छान अशी तांदळाची खीर मी बनवली होती आणि छोल्यांबरोबर भटुरे ह्या माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडतात म्हणून मस्त असे गरमागरम भटुरे केलेले. मस्त असा देवाला नैवेद्य दाखवला, उपवास सोडला आणि सर्व कामं माझी आवरली. आज कामं लवकर आवरली तर अन्वीला आज झोपायचं नव्हतं. ती बाहेर जाऊन गॅलरीत खेळत बसली आणि सांगत होती मला झोपायचं नाही, मला बाय बाय करते, तू जा तू झोप, मला खेळायचं. आणि मस्त ती त्या गाडीमध्ये जाऊन खेळत बसली. कसं तिला आतमध्ये आणलं आणि छान असं झोपी लावलं. मस्त ती झोपी गेली. असा आज आमचा दिवस संपला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.